नमस्कार. आज रात्री म्हटलं मुलांसाठी काय बनवायचं, तर मुलं म्हणाले की आम्हाला फक्त मेथीची भाजी नको. म्हणून म्हटलं फ्रीजमध्ये पाहिलं तर थोडंसं पनीर शिल्लक होतं. सो म्हटलं चला मेथी पनीर बनवूया. आणि आता मेथी एवढी छान कोवळी येते ना, की मस्त एकदम दिसायलाच एवढी छान वाटते ना, म्हणजे खायला तर अजूनच भारी लागते. सगळ्यात प्रथम मी ते कांदे टमॅटो चिरून घेतले. एकदम बारीक कट करायची गरज नाही आहे, कारण की आपल्याला इथे मिक्सरलाच ग्राइंड करायचे आहे. आणि ते व्यवस्थित तेलात ट्रान्सपरंट होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. जशी आपण पनीरची भाजी करताना जशी आपण ग्रेव्ही करतो ना, त्याचप्रमाणे ही ग्रेव्ही बनवायची आहे आपल्याला. प्रथम कांदा व्यवस्थित ट्रान्सपरंट झाला की मी याच्यात टमॅटो ॲड केला आणि त्याचबरोबर 4-5 काजूसुद्धा घालून घेतले. काजू घातले ना तर भाजीला ना आपल्या दाटसरपणा छान येतो. तिथे कांदा टमॅटो भाजताय तोपर्यंत मी इथे मेथीसुद्धा बारीक चिरून घेतली आणि त्याचबरोबर पनीरचे सुद्धा बारीक बारीक पीस करून घेतले. पनीर असेल ना की मुलांच्या पोटात 4 घास जास्तच जातात, बरोबर ना? तुमच्यासुद्धा घरात आहेत का पनीर लवर्स? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता बघू शकतात आपलं हे व्यवस्थित कांदा टमॅटो फ्राय करून झालेले आहेत. आता मी ते मिक्सरमध्ये ग्राइंड करायला बाजूला ठेवून देते. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. आता त्याच कढईत मी परत थोडंसं तेल घातलं आणि त्याच्यामध्ये आपण जी मेथी चिरली होती ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे. जोपर्यंत त्याचं पाणी जे आहे ते उडून जात नाही तोपर्यंत आपल्याला मेथी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. असे केल्याने काय होतं की मेथीतला जो कडवटपणा होतो तो खूप प्रमाणात कमी होतो आणि मेथी आपण खातो आहे असं वाटतही नाही, त्यामुळे मुलांच्या पोटातही ती जाते. मी इथे व्यवस्थित मेथी परतून घेतली. बघू शकतात जेव्हा आपण साफ करून ती व्यवस्थित स्वच्छ धुतलेली तेव्हा केवढी सारी मेथी होती. पण जेव्हा आपण ती भाजतो किंवा फ्राय करतो त्यावेळेला ती केवढीशी होते, एक वाटीवरसुद्धा होत नाही. त्याचबरोबर मी ती साईडला काढून घेतली आणि दुसऱ्या एका पॅनमध्ये मी पनीर शॅलो फ्राय करून घेतले. असे कच्चे पनीर खातो ना तेव्हा थोडीशी टेस्ट वेगळी लागते, ती मुलांना आवडत नाही. त्यामुळे थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं, त्यामुळे पनीरला एक चांगली टेस्ट येते. पनीर फ्राय झाले. आता मी ते बाजूला ठेवून दिले आहे. तोपर्यंत मी त्याच कढईमध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं ग्रेव्ही, ते मी आता थोड्याशा तेलात परत व्यवस्थित फ्राय करून घेतली आणि इथे मी आलं लसूण पेस्टसुद्धा ॲड केली आहे. आता आलं लसूण पेस्टचा जो वास असतो तो जाईपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, धणे जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. थोडंसं ड्राय वाटत असेल तर त्याच्यात थोडंसं पाणी घाला आणि त्याचबरोबर मीठ घालून छान उकळी येऊ द्यायची आहे. बघू शकतात आपल्याकडे इकडे उकळी आलेली आहे. आता मी इथे हिरवा वाटाणा घातला आहे. आता वाटाण्याचा सुद्धा एक मस्त सीझन चालू आहे. सो जेवढा खाऊ तेवढा कमी असतो. कशातही घालून आपण खाऊ शकतो असा हिरवा वाटाणा. आता सीझन संपत येईल त्यामुळे जेवढा होईल तेवढा आपण खाऊन घेऊया. सो मी इथे हिरवा वाटाणा घालून घेतला. आधीच जर मी बॉईल केला असता तरी चालला असता, पण मी ह्या वाटणामध्येच तो बॉईल करून घेतला. त्याच्यामुळे ना वाटाण्याला खूप छान टेस्ट येते. आता वाटाणा आपला झाकण ठेवून मी शिजवून घेतला आहे. आता त्याला छान उकळीसुद्धा आली आहे. आता त्याच वेळेला मी इथे मेथी ॲड केली आहे. मेथीला परत थोडंसं उकळून घेतल्यावरती त्याच्यात मी पनीर ॲड केले. पनीर घातल्यावर ना जास्त वेळ उकळवायचं नसतं, कारण की ना पनीर ना आपलं खूप चुई होऊन जातं. त्याच्यामुळे पनीर घालून थोडा वेळ फक्त थोडीशी 1 सेकंद आपण उकळी काढली की आपलं हे मेथी मटार पनीर तयार आहे. कसा वाटला नक्की सांगा.